या समेत ज्यांनी अनेक वर्ष राजकारणाचं धुरंधर नेतृत्व केलं, समाजकार्याची एक ओढ, शेलो ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच शिवाजीदादा खारीक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। विनंती करेल शिवाजीदादांना की आपण या सन्मान स्वीकारण्यासाठी शिवाजीदादा खारीक यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आणि जबरदस्त आपण पाहतोय शिवाजीदादा खारीक यांचा सन्मान, ज्यांनी या स्पर्धेसाठी क्रीडा नगरी उपलब्ध करून दिला। त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचं प्रथम रोख रकमेचं पारितोषिक यांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि अगदी पाहिजे तिथे आम्ही असं या ठिकाणी त्यांनी सांगून दिला आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती एक शाही सोहळा। त्याच समेत आदरणीय संतोष भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती। ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रक्षेपण या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेले ते संतोषदा जाधव, लाईव्हचे पुरस्कर्ते कैलास भाऊ शेलार यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। त्याच समेत आदरणीय संदीपजी रसाल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉल सेवा पुरवण्यात आलेली आहे आणि त्यांचा सन्मान करतील। दिनेशजी तरे यांना विनंती करेल की आपण संदीपजी रसाल यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। शेलो ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय दत्तात्रय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान करतील आदरणीय जगदीश मसने। चला जगदीश मसने यांना विनंती करेल की आपण माजी सरपंचांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय साई सिद्धी हिरेमठ बंधूंची जोडी अगदी समाजकार्यात फार मोठी पाहायला मिळते आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल पुरवण्यात आलेली आहे ते साई सिद्धी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। मी विनंती करेल प्रमोदजी खारीक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय। फार स्तुत्य उपक्रम आयोजकांच्या वतीने मान्यवरांना करण्यात आलेला आहे। खरं म्हणायला गेलं तर अगदी सन्मान आणि त्या सन्मानाबरोबर माहेची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ, स्पर्धेची आठवण, सन्मान भेट आणि या स्पर्धेचं वटवृक्षात कसं रूपांतर करावं हे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून शिकला गेला। अगदी आज तुळशीचं रोपटं हे मात्र त्यांना प्रदान केलं जात आहे। आदरणीय दिनेशजी शेलार ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बॉल सेवा पुरवण्यात आल्या त्यांचा सन्मान करतील अनंतदादा मसने। दिनेशजी शेलार, चला आपण या दिनेशजी शेलार आणि अनंतदादा मसने यांच्याकडून बॉल सेवा पुरवण्यात आल्या, सन्मान करतील ते मात्र मुन्ना पठाण। त्याच समेत अगदी मॅन ऑफ द मॅच साठी
मिनरल वॉटर ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलं ते नबी शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील. स्वप्नील तोरे यांना विनंती करेल आपण नबी शेख यांचा सन्मान करायचा आहे. पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। थर्मा बॉटल ज्यांच्या माध्यमातून हमारे पुरवण्यात चैनल आलेलं आहे. tenniscricket.in अर्थातच गंगा ग्रीन गणेशजी तोरे यांचा सुद्धा शोएब पठाण यांना विनंती करेल की आपण गणेशजी तरे यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय प्रकाशदा भगत या ठिकाणी उपस्थित झालेत, यांचा होता सन्मान करण्याची विनंती. प्रकाशदा भगत या आपण. चला आपण ऑफिशियल कडे जाऊयात. तीनही ऑफिशियल चला या. तीनही ऑफिशियल या स्पर्धेसाठी जे लाभलेत आदित्य पाटील आणि राजेश भोईर, फार चांगली पंचांची कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे ते आदरणीय प्रथमेशजी मोरे, महेशदा खारीक, गुरुनाथदा मसने, बुद्धिबाई दरोडा, निलेशजी कोलेकर, मूनस्टोन हॅमक रिसॉर्ट या सर्व मान्यवरांचे मात्र सहर्ष स्वागत. ऑफिशियलचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे ज्यांनी पंचांची कामगिरी या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबवला गेला, तुळशीचं रोपटं पाहुण्यांच्या सन्मानासाठी देण्यात आलं आहे ते अर्थातच यशवंतदादा शेलार यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यशवंतदादा शेलार, जगदीश सरांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. तदनंतर या स्पर्धेला अगदी थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं गेलं टेनिस क्रिकेट.in चा एक प्रतिनिधी. चला गौरव सावंत यांची टीम
tenniscricket.in ची ही टीम ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, ज्यांनी थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलंय. 2 दिवस ही स्पर्धा कव्हर करताना ते दिसून आले. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थातच ज्यांच्या माध्यमातून एक भलमोठं सहकार्य या ठिकाणी लाभलं गेलंय, अर्थातच प्रथमेश मोरे यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी दाखल होत आहे. आपलं या ठिकाणी संघर्षमय स्वागत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनस्वी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तुम्ही तिथून बाजूला व्हा, कॅमेरावरती आहे. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेला तमाम प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज ज्यांनी जपला आणि तमाम प्रेक्षकांपर्यंत या स्पर्धेचा आवाज पोहोचवला ते आमचे डीजे मास्टर साऊंड सिस्टीम चला संजय डेकोरेटर्स यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दशरथजी भगत यांना विनंती करेल की आपण संजय डेकोरेटर यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आमचा समालोचकांचा आरसा म्हणजे आमचे स्कोरर मित्र ज्यांनी फार चांगली स्कोररची भूमिका मैदानात स्टेजवरती सांभाळली ते आदरणीय गिरीजी तरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि दीपकजी डांगरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण गिरीश तरे यांना सन्मानित करायचं आहे. त्या समय त्या ठिकाणी अगदी 2 दिवस नाही म्हटलं तरी आजच्या दिवसात आमच्या स्पर्धेला अतिशय चांगला आवाज लाभला ते योगेशजी डोले यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पंढरीनाथ मसने दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. त्याच समेत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आमचे प्रमुख अतिथी रोहिदासजी जनार्दन मोरे माजी शिवसेना शहर प्रमुख यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मंगेशजी तरे यांना विनंती करेल की आपण दत्तात्रय पाटील माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपण पाहतोय माजी शिवसेना शहर प्रमुख आदरणीय रोहिदासजी मोरे यांचा सन्मान या ठिकाणी चालू आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय सौभाग्यवती सुनीताताई रोहिदास मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. सुनीताताई मोरे यांना विनंती करेल की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. आणि त्याच समेत माजी सरपंच बुद्धीताई दरोडा यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सुनीताताईंना सन्मानित करायचंय. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय
परेश दिलीप सुर्वे उपस्थित आहेत, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. परेश दिलीप सुर्वे. पंढरीनाथ मसने यांना विनंती करेल की आपण परेश साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. परेशजी सुर्वे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय चेतनजी गुरव उपस्थित आहेत, यांचा सन्मान करतील. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय नितेशजी बंदरकर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील. अनिल अप्पा तरे. नितेशजी बंदरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल अप्पा तरे. त्याच समय त्या ठिकाणी सुलभाताई भोसले उपस्थित आहेत, यांचा सन्मान करतील. बुद्धिताई दरोडा. चला आपल्या शुभ हस्तेच होईल. सुलभाताई भोसले यांचा सन्मान. त्याच समय त्या ठिकाणी कल्पनाताई चव्हाण उपस्थित आहेत, त्यांचा आता सन्मान केला जाईल बुद्धिताईंच्या शुभ हस्ते. कल्पनाताई चव्हाण. कल्पनाताई चव्हाण. त्याच समय त्या ठिकाणी पूजाताई घोडविंदे उपस्थित आहेत, यांचा आता सन्मान करण्याची विनंती. पूजाताई घोडविंदे. वेल प्लेड. दोन्ही टीमचं कौतुक करेल. हरीजी करायला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील कैलासजी शेलार. आता मान्यवरांकडून थोडी रजा घेतो आणि यस आणि चुकून जर सर एक सन्मान राहिला तो आपण करूया, ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकला आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज ऐकण्याची सगळ्यांना खऱ्या अर्थाने ती उत्कंठा असते, अशा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलाय आणि ज्यांच्याकडनं आम्हाला बरंचसं अगदी शिकण्यासारखं देखील आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय, ते संदीप बोराडे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय प्रमोदजी खारीक साहेबांच्या शुभ हस्ते संदीप बोराडे सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. ओम साई क्रिकेट संघ शेलूचा कोणता एखादा प्रतिनिधी किंवा संपूर्ण टीम आली तरी चालेल, खऱ्या अर्थानं ज्यांनी ही खेळपट्टी आम्हाला बनवून दिली आणि ज्या खेळपट्टीवरती आपण पाहताय ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाली, ते ओम साई क्रिकेट संघ शेलूचे एखादा प्रतिनिधी यायचा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. सन्माननीय अमरजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आज सन्मान करतोय. हे फार महत्वाचं आहे योगेश. गेले अनेक दिवस मात्र या या पिच वरती स्पर्धा चालू होत्या आणि इतके 10 ते 12 दिवस पिच टिकणं तितकं सोपं नसतं आणि फार खरंच ओम साई क्रिकेट संघाचं मनापासून कौतुक करेल की ज्यांनी पिच बनवली आहे.
त्यासमेत आदरणीय स्वप्नीलजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. स्वप्नीलजी राऊत. स्वप्नील राऊत यांचा सन्मान. खरं म्हणायला गेलं तर अगदी मोरे फॅमिली या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा चालूच आहेत. 27-28 अगदी तो क्रिकेटचा रणसंग्राम बॉक्स क्रिकेट सध्या त्यांच्याकडे चालू आहे. आपलं ओव्हर आमचं संपलंय. आता या नंतर मला वाटतं त्यांची तिथे हजेरी असेल. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, नकळत चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही या मंचाच्या वतीने जय कोलामा माता क्रिकेट संघ शिलो आयोजित इंदुहृदय सम्राट चषक 2025च्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. चला. जाऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. लास्ट मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ज्याने मात्र शेवटच्या क्षणी धावा कुठल्या 19 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. तो प्रयाग ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रयाग, चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. वेल प्लेड प्रयाग. एक चांगली रणनीती या ठिकाणी आपण आखलीत आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी इन्व्हाइट करेल कल्पनाताई चव्हाण यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केला जाईल. वेल प्लेड प्रयाग. मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅच. काय सांगाल एकंदरीत संपूर्ण प्रवास आणि एकीकडे अनिकेत यांनी स्पॉन्सर केलेला आजचा संघ. अनिकेतनी टीम आमचे स्पॉन्सर केले, त्यांचे तर आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्या टीम आमची स्पॉन्सर केली. लांब तर खूपच आहे तरी पण आम्ही आलो, फायनल मारली, चांगलं वाटते. वेल, तर हे आहेत प्रयाग. अंतिम सामन्या मॅन ऑफ द मॅचचा किताब, अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, त्यानंतर आपण पाहतोय कोल्ड्रिंक, त्यानंतर एक थर्मा बॉटल. फार स्तुत्य उपक्रम सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर जाऊयात आपण या ठिकाणी बेस्ट बॅट्समन कडे जाऊयात आपण आणि बेस्ट बॅट्समनचा किताब देण्यासाठी मंचावरती इन्व्हाइट करूयात. माजी सरपंच आदरणीय दत्तात्रय पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समनचा किताब देण्यासाठी आपण मंचावरती या आणि त्या समेत माजी सरपंच बुद्धीताई दरोडा आपण सुद्धा मंचावरती या. आणि बेस्ट बॅट्समन साठी या ठिकाणी स्पोर्ट्स शूज, अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी देण्यात येणार आहे आणि उत्कंठ सगळ्यांना लागलेली आहे. बेस्ट बॅट्समनचा किताब तब्बल संपूर्ण स्पर्धेमध्ये 21 बॉलचा त्याने सामना केलाय आणि वैयक्तिक नावावरती त्याने 50 धावा कोरल्यात. अर्थातच दिस ट्रॉफी गोज टू दामोदर टीमचा सोनू. फार चांगली बॅटिंग सोनूच्या माध्यमातून संपूर्ण कालचा दिवस या बॅटरने गाजवलाय, परंतु वेल प्लेड सोनू तुमच्याकडे जरूर जाईल. सिंपल. त्यानंतर जाऊया बेस्ट बॉलर आणि हा किताब देण्यासाठी मंचावरती इन्व्हाइट करूयात. या ठिकाणी बेस्ट बॅट्समन साठी जे पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे, नरेश काणा मसने यांच्याकडून ते पारितोषिक देण्यात आलेलं आहे, स्पोर्ट्स शूज. आणि या ठिकाणी बेस्ट बॉलर
यांच्यासाठी किताब देण्यात आलेला आहे. नरेश काणा मसने यांच्याकडून बेस्ट बॉलर साठी हा किताब देण्यात आलेला आहे. अर्थातच स्पोर्ट शूज आणि एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आणि या ट्रॉफी ज्या पुरवण्यात आलेल्या आहेत त्या प्रथमेश दादा मोरे यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठीच्या ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत प्रथमेश दादा मोरे यांच्याकडून. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर दिस ट्रॉफी गोज टू 6 विकेट ज्याने आपल्या नावावरती कोरल्यात दामोदर टीमचा हरेश. आता थेट बोलतो, लाईव्ह आहे, बोलायचं असेल तर ट्रॉफी घेऊ शकतोस. वेल प्लेड हरेश. हरेश बेस्ट बॉलरचा किताब जातोय. आतापर्यंत कितवी ट्रॉफी आहे? आहेत बऱ्याच आहेत. हे बात महत्वाचं आहे. असो परंतु आता जय कोळामा माता क्रिकेट संघ सेलो इंदोरदय सम्राट चषक 2025 चा अंतिम सामना खेळलात. परंतु एकीकडे बाटाला टीम आहे. कालचा संपूर्ण दिवस तुम्ही गाजवलात, परंतु आजच्या दिवसात फायनल मध्ये काय घडलं? आम्ही खूप दमलेलो कारण का आम्ही बऱ्याच मॅच खेळलेलो तिकडे पण, म्हणून जरा चला आज कमतरता होती फिल्डर लोकांची. तर हरेश तुमच्यासाठी शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. आणि या स्पर्धेमध्ये सेकंड क्रमांकाचा मानकरी ठरलाय. नो डाऊट ते पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवरांना स्टेजवरती इन्व्हाइट करेल. आणि धामोते टीम आपण चला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी. रिझल्ट आपल्या समोर आहे. शिवाजी दादा कारी, रोहिदासजी मोरे साहेब, चला सुनीता ताई, संतोष दादा, चला सर्वांनी या. चला बुद्धीताई या, आपण या सर्वांनी वरती असे उभे राहा. सगळ्यांनी राऊंड करून समोर टीम उभी राहील तुमच्या. धामोते टीम, काव्या 11 धामोते. फार चांगला संघर्ष धामोदर टीम या स्पर्धेमध्ये दाखवला. अगदी चांगली स्पर्धा, परंतु आज दामोदर टीम आतापर्यंत चांगला प्रवास. मान्यवरांनी तिथेच थांबा, कुठेही जाऊ नका. आणि मी विनंती करेल या ठिकाणी तिथेच थांबा. साई आणि सिद्धी हिरेमठ दोघांनाही विनंती करेल, चला या आपण दोघंही बंधू या. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, हे पारितोषिक फार महत्वपूर्ण आहे. आणि या मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी तर आहेच, परंतु या ठिकाणी साई सिद्धी या दोनही बंधूंच्या माध्यमातून ही बायसिकल देण्यात आलेली आहे. आणि या ट्रॉफीचा मानकरी आहे, या ट्रॉफीचा मानकरी ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 37 धावा आपल्या नावावरती कोरल्या, 7 विकेटचं पतन त्याने गोलंदाजीत दाखवलं, एकूण 58 पॉइंट त्याचे पाहायला मिळाले. मथुर फॅन क्लब हार्दिक 11 भाटाला टीमचा प्रयाग ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तोच पाहायला मिळाला. त्या प्रयागकडे मात्र ही ट्रॉफी जाते. अर्थातच वेल प्लेड प्रयाग. मान्यवरांनी तिथंच थांबायचंय, आपण प्रयागकडे थोडस जाऊयात. प्रकाशजी बघा, त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. या इकडे या. आणि यस प्रयाग, अर्थातच फार चांगला संघर्ष क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सिंपल प्रश्न आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटते. आमची या वर्षाची 3री फायनल आहे. खूप छान वाटते आम्हाला.
आणि तुमच्यावरती संघ मालकांनी आज जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाबद्दल काय सांगाल? विश्वास सर काय नाही, आमचे जे मेन बॉलर आहेत गावचे ते यायला बघत नाही, यंगस्टर आहेत, 2-3 मॅच चांगली खेळतात आणि घमंड दाखवतात. त्या गेल्या वर्षी आम्ही काय बॉलिंग केली नव्हती, तर जर ते येत नाही बॉलर तर आम्ही यावर्षी ट्राय केली. मी आणि जितू स्वतः आम्ही गेल्या वर्षी बॉलिंग नाही गेली, या वर्षापासून आम्ही ट्राय करतो बॉलिंगला. स्पर्धा जिंकलात त्याबद्दल काय सांगाल? इतकं देखणं आयोजन आयोजन तर खूप छानच केले आणि पब्लिक पण भरपूर आहे, खूप छान वाटते. वेल, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. 12th मॅनचं नाव काय? डब्बू. अरे यार, वेगळं नाव असेल, तो खरोखर डब्बू आहे. असो, चला. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तर या ठिकाणी प्रयागने जिंकली, परंतु अंतिम सामन्याचा विजेता अर्थातच या ठिकाणी मी टीम मालकांना सुद्धा विनंती करेल की आपण त्यांच्या समवेत यायचंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी त्यांना पुरस्कृत केला. अर्थातच अनिकेत भगत आणि त्याच समवेत नीरज भोईर. चला, दोनही संघ मालक या आपण. आणि या अंतिम सामन्याचे विजेते अर्थातच जय कोलांबा माता क्रिकेट संघ शिलो आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 आणि त्या ट्रॉफीचा मानकरी ठरलाय नो डाऊट, ज्यांनी अर्थातच सुंदर नाव आज संघासाठी दिलं होतं, मथुर फॅन क्लब हार्दिक 11 बाटाले टीम. डब्बूला घ्या पहिला. आनंतरे आपण सुद्धा जॉईंट व्हा इथे मान्यवरांच्यात. आनंतरे, वेल प्लेड. एक चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा अंतिम विजेता अर्थातच मथुर फॅन क्लब हार्दिक 11 बाटाला टीम हिंदू हृदय सम्राट चषकाचे मानकरी. डब्बू, या ठिकाणी ही स्पर्धा संपली असं जाहीर करतो. पुन्हा एकदा जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर आमच्या वतीने क्षमस्व.